जीव म्हणतो. आपण जे करतो ना हे सगळं याला जीव म्हणतो. आणि जे टाकलं का आपली जीवदशा संपली. याला कसं टाकून त्याला कसं टाकू. ज्ञानी जे झाले त्यांनी टाकलं म्हणूनच ते ज्ञानी झाले. त्यांनी कशाचा मोह धरला का. धरला का. कशाचाही मोह त्यांनी धरला नाही. कशाचाही मोह धरला नाही. काल महाराजांनी सांगितलं तुकाराम महाराजांनी सांगितलं आवडीला सांगितलं आज त्या दिवशी सांगितलं उद्या मला पांडुरंग न्यायला येणार आहे. उद्या मला पांडुरंग न्यायला येणार आहे. मी पांडुरंग ते आधीच पांडुरंगाला म्हणजे आधीच सर्वस्वाशी मुखावे त्यांनी हरीला जिंकावे. सर्वस्वाशी मुखावे शास्त्रवचनावे हे बी ते बी आम्हाला हे बी चालतं ते बी चालतं. आणि पदरात काहीच पडत नाही. नाही का. पदरात काहीच पडत नाही. हेही चालतं तेही चालतं. नाही का. काहीही असं नाही. म्हणून कसं आहे तर विचार करायचा इथं तुम्हाला मग आपण बद्ध तुम्ही बद्ध का मुक्त सांगा. मग तुम्हाला कोणी बांधलं. तुम्हाला कोणी बांधायला सांगितलं तुम्ही घ्या ना सुटका करू. तुम्हाला बांधले कोणी बांधले. त्याला सोडायला किती वेळ लागतो. एक क्षण लागत नाही सोडायला. तुमचे हात मोकळे आहेत. नुसती असेल गाठ माहिती का तुम्हाला. असेल गाठ माहिती शरीर माहिती का. असेल गाठ तुम्हाला माहिती. तुम्हाला माहिती असेल गाठ म्हणजे कशी असते. नुसतं असं करायचं. तुम्हाला गाठ जी बसली आहे फक्त असेल गाठ. फक्त काय आहे असेल गाठ. तुम्हाला जे बांधले ना ती जी गाठ जी बसली तुम्ही बद्ध झालात ना फक्त असेल गाठीनं बद्ध झालात. आणि तुमचे हात मोकळे आणि याला त्याला होत हो मला सोडवलं. समजा असतं समजा असं होतं याला काय मूर्खाला म्हणावं. अरे तू नुसती असेल गाठी अशी ओढ. संतांनी दावा धरायच्या उघडून दिलाय. उघडून दिला का नाही फक्त ढकल आतमध्ये. उघडून त्याचं काय केलेलं आहे कुलूपही काढले. दावाद्वाराचं तुमचं कुलूपही काढले. त्याची कडी सुद्धा काढलेली आहे. कुलूप तर काढले कडी सुद्धा काढली. फक्त आता दरवाजा ढकल. फक्त दरवाजा ढकलायचा. मग तुम्हाला माहिती आहे का फक्त दरवाजा ढकलायचा. तिथे ते दोघं जण होते जांभळं खाणारे. जांभळं खाणारे एक इकडं उतारा पडला आणि एक इकडं उतारा पडला. नाही का. एक इकडं उतारा पडला आणि एक इकडं उतारा पडला. काय म्हणला जेवढं तोडत पडेल तेवढं खायचं. लय आयुष्य म्हण मला तरी आयुष्य होते म्हण. जेवढं तोडत पडेल तेवढं पड. जांभळे अशी इकडे पडायचं इकडे पडायचं इकडे पडायचं इकडे पडायचं पण तोडत का असे तोडून घेऊन बसले. असे तोडून घेऊन बसले पण जांभळं का तोडत पडेल ना. अर्थ आहे त्याला काय. आणि या काय त्याचे मिशीचं अडकलं. आता म्हणला आता काय करावं मग अवघड प्रसंग अतिशय वाईट प्रसंगाला म्हणला असा प्रसंग कोणावरच येऊ नये जगात. इतकं वाईट प्रसंग जगात कोणावरच येऊ नये. काय जांभळं मिशीत अडकलं. लागलं मोठमोठं रडायला. कपटीचा पाऊस म्हणजे साक्षात शास्त्रानं सांगितलेलं किंवा संतांनी सांगितलेलं ज्ञान. म्हणजे बाकी सगळे पाऊस जे असतात ते इतर पाऊस असतात. त्यांनी पिकं होतात. प्यायला पाणी होतं. जगायला खायला जनावराला पशुपक्ष्यांना माणसांना पाणी होतं. ते काय आहे ते इतर नक्षत्रांचा पाऊस. हा मग म्हणजे तसं सगळ्या जगाची कर्तव्य सगळ्या जगाचं कर्तृत्व म्हणजे इतर नक्षत्रांचा पाऊस. अख्ख्या जगाचा कर्तृत्व. आणि संतांचं कर्तृत्व म्हणजे फक्त स्वाती नक्षत्र. संतांचं कर्तृत्व म्हणजे स्वाती नक्षत्र. दिसायला दोन्ही कर्तृत्व बोलणं दिसायला दोघांचं येतं. आज्ञानाचं बोलणं सारखं संतांचं बोलणं सारखं. ही ज्ञान सांगतात ती ज्ञान सांगतात. ही प्रमाण देतात तर ती प्रमाण देतात. ही दृष्टांत देतात तर ती दृष्टांत देतात. सांगणं बोलणं. मग आता पहा स्वातीचा पाऊस पडला तुम्ही पिऊन पाहिलं तो काही वेगळं लागणार आहे. प्यायला चौथीच आहे ना का वेगळी आहे चव काही. पण वेगळं पण आहे का नाही त्याच्यामध्ये आहे. पण ते कोणाला कळलं का कोणाला कळलं नाही. हे कोणाला कळतं तुम्हाला सांगतो. स्वातीचा पाऊस आणि दुसरा पाऊस काहीच काही फरक नाही. आता पुन्हा एकदा सांगा बाकी सगळं नक्षत्रांचा पाऊस हा जगा करता येईल. जग आहे. जग सगळं जगतं. जग धारण करतं आणि जगाचंच कर्तृत्व त्याच्यावर फुरतं. की जग हे म्हणजे इतर नक्षत्रांचा पाऊस. आणि स्वातीचा पाऊस म्हणजे काय असतो फक्त संतांचंच फक्त संतांचे शब्द आणि शास्त्राचे शब्द.
फक्त एकटा स्वातीचा पाऊस. आणि मग तो स्वातीचा पाऊस काय करतो, दिसायला सारखं दोन्ही सारखं फरक नाही. संतांनी उपदेश केला, संतांनी एकच सांगितलं तू ब्रह्म आहेस, आणि आपण सांगू द्या ब्रह्म आहेस. संतांचा उपदेश थेट कार्य करतो. संतांनी सांगितलं ना तू ब्रह्म आहेस, आणि आपण सांगितलं तू ब्रह्म आहेस. नाही, संतांचा उपदेश काय करतो, थेट कार्य करतो. आपलेही शब्द तेच असेल तर आपले थेट कार्य करत नाही. परिचय काय करतो, फक्त स्पर्श करतो. आणि आपणही काय करतो, तसा स्पर्श, परिसरासारखा स्पर्श आपणही करतो, पण आपल्या स्पर्शाने काही होत नाही. जंगलामध्ये चंदनाचं झाड असतं, इतरही झाडं उभी असतात, पण त्या चंदनाच्या झाडावरून हवा वाहत जाते, याही झाडावरून हवा वाहत जाते, यांचा काही परिणाम होत नाही. पण चंदनाच्या झाडावरून गेलेला हवेचा परिणाम मात्र होतो का नाही. म्हणून स्वातीचा पाऊस जो असतो हा साक्षात काय असतो, तर तो पाऊस सर्पामध्ये शिंपल्यामध्ये जर पडला, स्वातीचा पाऊस आणि शिंपला यांची जर गाठ जर पडली तर तिथं मूर्ती बांधतात. काय होतात, मूर्ती बांधतात. त्या स्वातीच्या पावसाची आणि सर्पाची जर गाठ जर पडली तर तिथं विष बनतं. पाहिलं का कसं आहे. संतांचा उपदेश एका ठिकाणी फलद्रूप होतो, म्हणजे ब्रह्मस्वरूप करतो, आणि तो उपदेश दुसरीकडे काय होतो, विष ठरतो. काय होतो, विष ठरतो. याचं विष होतं. विष होतं म्हणजे कसं, अनर्थ करणार होतं, चांगलं तर होत नाही. मग एका ठिकाणी शिंपला होतो, एका ठिकाणी विष होतो, आणि एका ठिकाणी काय होतं, मार्गावर पडला तर व्यर्थ झाला. म्हणजे काही ठिकाणी संतांचा उपदेश व्यर्थ जातो, काही ठिकाणी संतांचा उपदेश मोठी तयार करतात. काही असतात, काही शिंपल्या अशा असतात तिथं शिंपल्यामध्ये नाही, तिथं विष तयार झालं. म्हणून नामाविन मुख सर्पाची ते जीवन वेकाळ. आयुष्य पुन्हा पुन्हा आहे, पुन्हा पुन्हा आहे. आयुष्याची ज्याला किंमत कळली तो अति त्याचा एक एक पाऊल म्हणजे लाख मोलाचा असतो, कोटी मोलाचा एक एक पाऊल असतो. आपला शब्द, आपला विचार, आपल्याला सगळ्या आपल्या सगळ्या विनाशाला आपणच कारण आहे. तो आपल्याला विनाशही माहित नाही होणार का. इतके आम्ही बिंडोक, इतके बिंडोक झालो का होणारा विनाशही माहित नाही, आणि इतके मूर्ख की होणारा लाभही माहित नाही, होणारा लाभही माहित नाही. पशु बरे नाही त्याच्यापेक्षा, पशु बरे नाही त्याच्यापेक्षा. त्यांची तर समाधी झाली, त्यांची झाली का नाही, समाधी झाली त्यांची, पशुंची समाधी झाली. आणि म्हणून काय सांगितलं तर तेव्हा आपलं कोणी बांधलेलं आहे, मग सांगितलं 6 पडे 18 पडे सबकी मोह पाठ. सगळी ज्ञान सगळी जर ज्ञान असली तरी ती व्यर्थ हो. नवे नवे अध्यात्म ज्ञान सुद्धा त्यालाच ज्ञान म्हणायचं जे आपल्याला ब्रह्म बंधनातून सोडवतं, ब्रह्मरूप करतं, त्याला ज्ञान म्हणायचं. तेच ज्ञान त्याला ज्ञान म्हणायचं. बाकी अज्ञानच म्हणायचं. किती जरी ज्ञान असलं तरी त्याला काय म्हणायचं, अज्ञानच म्हणायचं. आग मी कशा करताय तुम्ही मला सांगा. आग लावायला आहे का स्वतःला जाळून घ्यायला आहे का स्वयंपाक करून खायला आहे. आगीचा उपयोग लोक माणसं जळायला आहे का स्वयंपाक करायला आहे. कशा करताय, स्वयंपाक करून. पण तोच आगीने आम्ही काय करतो, आगी लावायचं काम चाललेलं. आगी लावतो समजून समजून करणं, समजून अक्कल गार खाती पडली, दुसरं काही नाही. समजलं का असे म्हणता येत नाही, आणि न समजलं असे म्हणता येत नाही. फक्त अक्कल गान खाती पडली एवढं फक्त म्हणता येईल. आणि म्हणून काय सांगितलं, किती अध्यात्माचा आपण अध्यात्माचा पर्वतच्या पर्वत जरी आपण प्राप्त करून घेतला ज्ञानाचा, अध्यात्म ज्ञानाचा सांगतो. इतर ज्ञानाचं बादच केली मग इतर ज्ञान बाद केली.
आता अध्यात्मज्ञान लई ज्ञान मिळवलं अध्यात्मज्ञान, परंतु त्याला अज्ञानच म्हणायचं. ते कसं आहे अज्ञानच म्हणायचं. मग त्याला ज्ञान कशाला म्हणायचं, ज्ञान त्यालाच म्हणायचं जे ज्ञान आपला काय करतं स्वरूपाकार बनवतं, आपल्यासारखंच करतं, या अनर्थातून बाहेर काढतो, साक्षात परमात्म्याचं दर्शन करून देतो, त्याला काय म्हणायचं ज्ञान म्हणायचं. म्हणून मग सांगितलं 6 पडे 18 पडे सबकी मोह पाठ. आणि आत्मज्ञानची खबर नाही दैसा बडबडे फाट. तर पहा आता, म्हणून सांगा आता पुन्हा तुम्हाला आपल्याला बांधलंय कोणी, बांधलं कोणी आपल्याला, कुणी बांधलं नाही, बांधलंच नाही. तुम्ही जर म्हटले मी आत्मा आहे, तुम्ही जर म्हटले मी मुक्त आहे, मुक्त आहे तुम्ही, पण तुम्ही मी मुक्त आहे असं म्हणत नाही, त्याला काही इलाज नाही. तुम्ही म्हणाल मी मुक्त आहे, तुम्ही म्हणाल मी आत्मा आहे, कसुटले तुम्ही आनंद करतो दुःख करतो. तुम्ही म्हणा मी सुखी आहे, मी अत्यंत आनंदी आहे, कसलीही दुःखाची वार्ता सुद्धा मला नाही, मी अतिशय सुखी आहे, अतिशय तृप्त आहे, मला कोणतेही बंधन नाही, मी आत्मस्वरूप आहे आणि मी मुक्त आहे असं म्हणायचं. असं पण असं नाही म्हणत. आपण काय म्हणतो, म्हणा मी आत्मा आहे, असं कसं तुम्ही सांगता ते खरे, पण आत्मा आहे म्हणायचे साध्य लोक आहे, अखंडित आहे स्वरूपे, जैशी शंका जात खेळू लोके सर्प पण माळीचे. आपल्यावर जग भासतंय हे सुद्धा आत्म्याला माहित नाही, माझ्यावर देह भासतोय हे सुद्धा आत्म्याला माहित नाही. जुरीला माहित आहे का आपल्यावर लय मोठा सर्प आहे, जुरीला माहित आहे का आपल्यावर सर्प भासतो, भिंतीला माहित आहे का आपल्यावर एवढी चित्र भासतात, पडद्याला माहित आहे का त्या पडद्यावर आतापर्यंत किती चित्रपट येऊन गेले, त्या पडद्यावर आतापर्यंत किती चित्रपट, मराठी काय हिंदी काय इंग्लिश काय, रोज 3 नाही का 3 मॅटिनी शो तर वेगळेच, रोज किती चित्रपट त्या पडद्यावर दाखवले गेलेले आहेत. पण जे रूप आणि नाम तो अवघा चित्र भ्रम येतो, जे रूप आणि नाम तो अवघाची भ्रम, म्हणून नामरूपातीत वर्म अनुभवे जाणार. रूप आणि नाव हे कसं आहे, मग काय सांगितलं तर म्हणून बंधन जे आहे ना हे आपण मानलेले. आणि आता जीव म्हणजे काय, आता जीव म्हणजे तुम्हाला एक सांगतो मी सहज विचार केला, आता जास्त विचार नाही केला पण विचार करायचाच आपण करायचा राहिला. एक तळ होतं, दुष्काळ पडला आणि पाणी आटलं नाही का, आणि त्यामध्ये लोकांनी खोल खड्डे ठेवले, खोदले, अशा तळ्यामध्ये 5-50 खड्डे खोदले आणि त्यामध्ये पाणी साचलं, लोक त्यातून पाणी न्यायचे. 5-50 त्याच्यामध्ये काय होते खड्डे होते, त्यामध्ये पाणी साचलेलं होतं आणि त्या 5-50 खड्ड्यामध्ये प्रतिबिंब पडायचं आणि ते प्रतिबिंब असं म्हणायला लागलं. त्यांची गाठ पडली, एकदा भेटले, काहीतरी कार्यक्रम होता, लग्न सत्यनारायण पूजा होती किंवा वास्तू शांती होती, कुठेतरी सगळ्यांची गाठ पडली. ते म्हणले लईच वाईट परिस्थिती झाली, आता मोठा दुष्काळ पडलाय, आता म्हणले आपण आता आटत चालले, म्हणले आता आपण आता मरणार, आता पाणी आटलं का आपण मरणार. काय म्हटली, आता पाणी आहे तोपर्यंतच आपण जिवंत आहोत आणि हे पाणी आटलं, कोण म्हणते ती प्रतिबिंब एकमेकाला भेटली आणि ते म्हणतात आता भयंकर अवघड परिस्थिती आहे नाही का, भयंकर अवघड परिस्थिती आहे. आता पाणी तर आटत चालले दिवसेंदिवस आणि एक दिवस पाणी आटलं का आपण संपलोच म्हणून समजायचं. म्हणून त्या भयंकर घाबरताना संपलं म्हटलं, आता आपण मरणार, आता सगळे झालं, त्यांना भयंकर दुःख झालं, आपण आता मरणार नाही का. मग आता तशाच प्रकारचा आपला तसा जीव येतो, तो सुद्धा काय म्हणतो की असंच तो आशेत आपण दुःख भोगत आहोत. जर पाहिलं ना तर आत्मा जो आहे तर त्या आत्म्याला काहीच माहित, तो सदा त्याला कधी दुःख माहित आहे, कधी त्याची शक्ती कधी झाली कमी झाली, सामर्थ्य कधी कमी झालं, त्यानं कधी कशाला चिटकवून घेतलं, तो कधी कशाला माझं मानला, त्याला कधी आजार झाला, त्याला कधी तहान लागती, त्याला कधी भूक लागती, त्याला कुणी भेटावं, त्याला कुणी आई आहे, त्याला बायको आहे, त्याला नवरा आहे, त्याला बंगले किती आहे, गाड्या किती आहे काय त्याला, तरी तो अत्यंत सुखी आहे. साऊ सगळ्या सुखाचा ठेवा येतो नाही का.
मग आत्मलक्षण आहे, आत्मलक्षण. तो देहात असून सुद्धा काय करतो, आत्मस्थितीत असतो. आत्माची जी लक्षणं तीच लक्षणं तो धारण करतो. त्याला माझं जीवन म्हणतो. आत्म्याचीच लक्षणं धारण करतो. मग आत्म्याची आत्मा एका बाजूला मी आत्मा असं म्हणतो आणि सगळी देहाची लक्षणं धारण करतो, कट्टर देहाची लक्षणं धारण करतो. मग ते पाण्यामध्ये चित्रबिंब पडलं, प्रतिबिंब पडलं, मग वार आलं की ते प्रतिबिंब काय होतं, हलतं. मग तो हलतो, त्याला असं वाटतं आपण दुःखी झालो, नाही का. प्रतिबिंब हललं, त्याला असं वाटतं आपण. तशाच प्रकारचं काय होतं, तर हे बुद्धीचे हेलकावे आहेत आणि त्याच्यामुळं बुद्धीच्या हेलकाव्याने तो जीव काय होतो, सुख दुःखाची फटकी खात होतो. कल्पनाचे, या कल्पनेचं वारं येतं आणि कल्पनेचं वारं आलं की प्रतिबिंब, बुद्धीच्या पाण्यामध्ये असणारं प्रतिबिंब ते हेलकावतं आणि मग ते काय म्हणतं, मी सुखी झालो, मी दुःखी झालो, माझं असं झालं, माझं. किती मोठं घोर अज्ञान, किती घोर अज्ञान. म्हणजे याचा कल्पनेत सुद्धा संबंध नाही काही. म्हणून आत्मलक्षण आणि देहलक्षण, देह धर्म आणि आत्मधर्म. तर आपण ज्या क्षणी देहाचे सगळे धर्म टाकून देऊ त्या क्षणी आपण मुक्त. म्हणून याच्याकरता हाच अभ्यास काय करायचा आहे, रात्रंदिवस हाच अभ्यास करायचा आहे. देहाचं एकही लक्षण ठेवायचं नाही, देह संबंधी काही जवळ ठेवायचं नाही, त्यांचे सगळ्यांचे समूळ पट्टे करायची. याचंच नाव अर्जुन देवाला म्हणतो, काय म्हणतो, नष्ट मोहा स्मृतीला. हेच काय सांगतो अर्जुन. तो म्हणतो आता अंतःकरणात काहीच राहिलं नाही, मी राहिलं नाही, माझं राहिलं नाही. आता मला कोणाचं स्मरण नाही, मला बायको आहे का माहित नाही, मूल आहे का माहित नाही, घरादाराचं स्मरण नाही. अर्जुनही म्हणतो ना, सुंदर उदाहरण, जास्त काय पाहिलं सांगायची गरज नाही. तर म्हणतात तो पेलं नाही का, शेतावरून भाताची परीक्षा. काय म्हणतो अर्जुन, एकाच वेळीमध्ये अर्जुनाने निर्णय करून टाकला. एकाच वेळीमध्ये म्हणे केवढे गगन येत होते, ते कवणे निलिपाकी होते, ती चराचर माग होते, काही झाली. बस एका ओळीमध्ये निर्णय लावून टाकला. निर्णय नाही लावला, ही चराचर माग होते, काय झाली. अजून त्याच्यात पुढची ओळी आहे, ती स्वतः सांगते ह्या काय केलं, ज्ञानानं काय केलं. ज्ञान काय करतं, ज्ञानासुरे तेज प्रकाश सचंद्र तारांवर लोटे, तैशी गेली देवी शुल्क प्रपंच रचना. सगळ्याच प्रपंचाचा ग्रास करून टाकला या ज्ञानानं. सगळ्या प्रपंचाचा ग्रास केला. कशाचा ग्रास केला. तुम्ही ज्याला मी म्हणता, माझं म्हणता ना, ज्याला तुम्ही माझं माझं म्हणता, तो ज्ञान सूर्य काय करतो, तो ज्ञान सूर्य काय करतो. तुम्ही ज्याला माझं म्हणता, आपण जिथे जिथे अडकतो, ज्याच्यामुळे आपण सुखदुःखाचे फटके सहन करतो, तर तो ज्ञान सूर्य त्या सगळ्याला गिळून टाकतो. ज्ञान सूर्य काय करतो, सगळ्याला गिळून टाकतो. नवल बदला चंडासो मावळीत विश्वाभासू अद्वय अब्जनी विकासू मंजू. आणि मग तो ज्ञान सूर्य उगवला की मग सगळं नष्ट होतं. भासमान असणार, कल्पित असणार, म्हणजे कल्पित आहेत कसं ते पाहता. या तात्पर्य तुमच्या लक्षात आलं, सांगतो पण माहिती तरी पण सांगतो, पण फार महत्वाचं आहे म्हणून सांगण्याची गरज आहे. तुम्हाला माहिती ना, दोन आंधळ आहे. एक आंधळ आहे, त्याला देव दिसत नाही, जीव आहे. तो आंधळा हे जीवाचं प्रतीक आहे. सुख दुःख भोगणारा, देवाला विसरलेला आणि अनर्थात सापडलेला असा तो आंधळा आहे. तो काय म्हणतो, तो देवाला विसरलाय, त्याला देव कळत नाही, म्हणून तो भयंकर दुःख भोगतोय, आत्मज्ञानाची ओळख नाही आणि फार मोठ्या अनर्थात पडलाय. तो आंधळा म्हणतो, पूर्वजन्मी पाप केले ते बहु विस्तारले. कशाच रूपाने विस्तारलं. पाप, माझी बायको, माझा मुलगा, माझी संपत्ती आणि हा मी, आणि माझं असं, मला असं पाहिजे आणि मला हे जमत नाही. हाच पापाचा विस्तार आहे. हा काय आहे, पापाचा विस्तार. कशाचा विस्तार, पूर्वजन्मी पाप केले. काय पाप केलं, पाप काय केलं, पाप काय केलं, स्वरूप विसरलो, हेच पाप. स्वरूप विसरणं हेच पाप आहे.
पापाची दोन अंग आहेत. बरं का? पापाची दोन अंग. पहिलं अंग स्वरूपाला विसरणं आणि दुसरं अंग आहे प्रकृतीला चिटकणं. हे पापाचे अंग आहे. कशालाही माझं म्हणणं हेच पाप आहे. भयंकर मोठं पाप. माझं म्हणणं मोठं पाप आहे. कशालाही माझं म्हणणं. मी म्हणायचं बरोबर तोंडाने बोलायचं नाही. धारणा पाहिजे बुद्धीमध्ये. मी म्हणायचं तर आत्माच आणि माझं म्हणायचं तर देवच माझा म्हणायचं नाही का. नाही तर जीभ झडेल. आज्ञा द्यायची आपल्या देहाला कशाला आज्ञा द्यायची. आपला देहाचा जो कोण स्वामी असून त्याला नाही का. जीभ झडेल असं जर काही म्हणेल तर. गोरोबा काकांनी हात नाही तोडले का. तोडले गोरोबा काकांनी. ज्या हाताने भजन करायचं टाकून नको ते उद्योग जे हात करतात ते हात तोडलेले बघ काय वाईट आहे. ठेवायचेच कशाला ते हात. जे हात देवाचं भजन करत नाही नको ते उद्योग करतात ते हात तोडून टाकलेले बरे. कुठे त्यांची उंची कुठे आपली उंची. संभाजीराजांचं रात्री महाराजांनी उदाहरण सांगितलं का नाही उदाहरण. एका बाजूला अर्ध राज्य वाट पाहत होतं. बादशहाची मुलगी होती. सुख होतं का दुःख होत सांगा ना. तास कशाचं होतं पुढं. सुखाचं ऐश्वर्याचं तास होतं. अर्ध राज्य आणि राजकन्या यांचा स्वीकार कर. आणि तो जर स्वीकार जर करायचा नसेल तर 2 सळ्या तापून ठेवल्या होत्या. लाल भडक सळ्या 2 डोळ्यात खुपसण्यासाठी. बोल निर्णय कोणता घ्यायचा.